मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून तुम्ही या प्रश्नाचे आन्सर देऊ शकता। या ठिकाणी बघा, आता आपल्याला 11.5 गुणिले 7 12 भागिले 0.4 आणि -3 गुणिले 0.5 आहे। सर्वप्रथम आपण काय करून घेऊ की बॉडमाच्या नियमानुसार भागाकार सॉल्व करावं लागतं। 12 भागिले असं लिहायचं 0.4। आता या ठिकाणी छेद जर आपल्याला पूर्णांकामध्ये आणायचा असेल तर याला गुणिले 10 करावं लागते, तेव्हाच तो 4 होणार, किंवा डायरेक्टली आपण याला उचलून असा पॉईंट द्यायचा, ते झाला 4। आता जर आपण इकडे हा पॉईंट एका घराने म्हणजे एका अंकाने जर पुढे नेला असेल तर वर 0 अटॅच करायचं असते, म्हणजे 120 झाले। 4 एक 4, 4 3 12, म्हणजे याचं प्रॉपरली आन्सर येते एवढ्या भागाचं 30, हे झाले 30। आता तर सोपंच आहे, याचा गुणाकार करू। 7 5 35, हातचे 3 आले, 7 1 6 7 आणि 3 किती 10, हातचा 1 आला, 7 1 7, 7 1 किती 8, म्हणजेच हे झाले 80.5 मायनस हे आहे 30 मायनस 3 5 किती 15, 0.5 गुणिले 3 म्हणजे अर्धा गुणिले अर्धा गुणिले अर्धा, म्हणजेच तो येणार आहे 1.5। आता आन्सर काय ते बघूया। या ठिकाणी 80.5 वजा 30 म्हणजेच हा 0.5चा 0.5 झाला, 0 आणि 0 0 आणि इथे येतं 5, म्हणजे 50.5 वजा 1.5। या ठिकाणी 0.5 कॅन्सल होणार, 50मधून 1 गेला तर हे 49 राहतात। सो प्रॉपर आन्सर येते सेकंड। मित्रांनो, जर का तुम्ही MPSC स्मार्ट लर्निंग हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तलाठी टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करण्यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता।